गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर हे साहित्याच्या कवितेच्या क्षेत्रामधील दिग्गज कवी. त्यांचा काल 1918 ते 2010 पर्यंतचा. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आजच्या मधुगटमध्ये आपण ऐकणार आहोत त्यांची सब घोडे 12% ही कविता. ही कविता त्यांनी आपल्या देशामध्ये ज्या पहिल्या निवडणुका झाल्या त्यावेळची परिस्थिती पाहून लिहिली. खुद्द विंदा म्हणत की ही माझी दुर्दैवी कविता आहे. दुर्दैवी अशासाठी की ती इतक्या वर्षांनी ती आजही लागू होती. देशातील निवडणुका, सत्ताकारण, नीतिशून्य, तिकडमबाजी यावर विंदांनी आपल्या खास बोचऱ्या शैलीत भाष्य केले आहे. या साऱ्या गोष्टींनी उद्विग्न होऊन ते भुकेपेक्षा भ्रम बरा असे शेवटी म्हणतात. ऐकूया तर सब घोडे 12%. व्यक्ती तितक्या प्रकृती, अनेक लोक म्हणजे त्यांची मतेही अनेक, पण शेवटी सारे सारखेच हे सांगताना विंदा म्हणतात, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल. कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट. कोणी कच्चे, कोणी पक्के, सब घोडे 12%. निवडणुका आणि त्यामधील कधीच पूर्ण न होणारी आमिषे, यामध्ये फसवली जाते ती सामान्य जनता. याविषयी विंदा सांगतात, गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, त्याच त्या खड्ड्यामध्ये तोच तो पुन्हा पाय. जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. सत्तेचे राजकारण, पैशाचा वापर, फोडाफोडी, त्या भ्रष्ट व्यवस्थेचे वाभाडे काढताना विंदा म्हणतात, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच वार, मंद घोडा अंधस्वार. याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करतो असे कोणीतरी म्हणेल काय, त्याने कमीत कमी स्वतःच्या मनास तरी फसवता येईल हो, असे विंदा म्हणतात. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हमी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. कोण तरी देईल म्हणा, मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा. कोणी तिर्या कोणी चक्के, सब घोडे 12%. सब घोडे 12%.